पहिला प्रश्न आहे, भारत हे डॅश राष्ट्र आहे. उत्तर आहे पहा धर्मनिरपेक्ष. आणि जर तुम्हाला उत्तर येत असतील तर तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा व नंतर चेक करा. प्रश्न आहे दुसरा, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? आणि उत्तर आहे 1993. पुढील आहे पहा तिसरा प्रश्न, राष्ट्रध्वजातील रंगांचा क्रम लावा. अत्यंत सोपा असा प्रश्न आहे पहा, केशरी, पांढरा, हिरवा. पुढील आहे प्रश्न चौथा, घटना समितीने राज्यघटनेला कोणत्या दिवशी मान्यता दिली? आणि बरोबर उत्तर आहे पहा 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न आहे पाचवा, राज्यसभेच्या किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात? आणि बरोबर उत्तर आहे पहा 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. प्रश्न आहे पहा सहावा, लोक आयुक्त ही संस्था कोणत्या स्तरावर काम करते? आणि बरोबर उत्तर आहे राज्य स्तरावर काम करते पहा. प्रश्न आहे पहा सातवा, भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले? आणि उत्तर आहे पहा, तुम्हीही टाईप करायचं आहे. आणि बरोबर उत्तर आहे 26 जानेवारी 1950. प्रश्न आहे पहा आठवा, मूलभूत कर्तव्य घटनेतील कोणत्या भागांमध्ये आहेत? आणि बरोबर उत्तर आहे पहा 4 पुढील प्रश्न आहे 9वा, भारताच्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? आणि बरोबर उत्तर आहे पंतप्रधान असतात पहा. प्रश्न आहे पहा 10वा, राज्याच्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? राज्याच्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? आणि उत्तर आहे मुख्यमंत्री. प्रश्न आहे 11वा, जिल्हा नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? आणि बरोबर उत्तर आहे पालकमंत्री. प्रश्न आहे 12वा, जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत पहा. आणि बरोबर उत्तर आहे जिल्हाधिकारी. प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त असे आहेत. प्रश्न आहे 13, लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? आणि बरोबर उत्तर आहे पहा मीरा कुमारी. पुढील प्रश्न आहे पहा 14वा, लोकसभेच्या दुसऱ्या महिला अध्यक्षा कोण आहेत किंवा कोण होत्या? आणि बरोबर उत्तर आहे पहा सुमित्रा महाजन. प्रश्न आहे पहा 15वा, पंतप्रधान कोणाला जबाबदार असतात? पंतप्रधान कोणाला जबाबदार असतात? आणि उत्तर आहे पहा लोकसभेला जबाबदार असतात. आणि 16वा प्रश्न आहे पहा, मुख्यमंत्री कोणाला जबाबदार असतात? आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाईप करायचं आहे. आणि बरोबर उत्तर आहे विधानसभेला. पुढील प्रश्न आहे 17वा, राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषा आहेत? उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. आणि बरोबर उत्तर आहे 22. पुढील प्रश्न आहे 18वा, 1978च्या 44व्या घटना दुरुस्तीनुसार कोणती मूलभूत हक्क काढून घेण्यात आले? आणि बरोबर उत्तर आहे संपत्तीचा अधिकार. पुढील आहे 19वा प्रश्न, संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? आणि बरोबर उत्तर आहे पहा राज्यसभा. पुढील प्रश्न आहे पहा 20वा, लोकसभेची कोणत्या कलमानुसार तरतूद करण्यात आली? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाईप करून चेक करा. येत असेल तर, नसेल येत तर स्क्रीनवर पहा 81 कलम. पुढील प्रश्न आहे पहा 21वा, राज्यसभेत घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाकडून किती सदस्य निवडले जातात? आणि बरोबर उत्तर आहे पहा 238 सदस्य निवडले जातात. प्रश्न आहे 22वा, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती शिवाय किती न्यायाधीश असतात? उत्तर आहे बघा 30.
पुढील प्रश्न आहे 23वा. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? उत्तर येत असेल तर टाईप करा, नसेल येत तर स्क्रीनवरती पहा. आणि बरोबर उत्तर आहे राष्ट्रपती. पुढील प्रश्न आहे पहा 24वा. राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते? आणि बरोबर उत्तर आहे पहा कलम 368. पुढील प्रश्न आहे पहा 25वा. केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय अशा रीतीने घेतला जातो. मग कशा रीतीने घेतला जातो निर्णय? आणि बरोबर उत्तर आहे सामूहिक रीतीने घेतला जातो पहा. प्रश्न आहे 26वा. भारतीय राज्यघटनेचा आत्मा कशास म्हणतात? अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे आणि उत्तर आहे राज्यघटनेचा सरनामा. प्रश्न आहे 27वा. राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? आणि बरोबर उत्तर आहे पहा कलम 72. प्रश्न आहे पहा 28वा. भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना कोणता भाग आधारभूत व महत्त्वाचा ठरतो? आणि बरोबर उत्तर आहे पहा सरनामा. 29वा. भारतीय संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे पहा. तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि उत्तर आहे पहा इंग्लंड. 30वा प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतो? तुम्हाला उत्तर येत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. आणि उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. 31वा प्रश्न आहे राज्यसभेचे सभापती कोण असतात? उत्तर टाईप करायचं आहे पहा. आणि बरोबर उत्तर आहे उपराष्ट्रपती. 32वा प्रश्न आहे महाराष्ट्रात विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? उत्तर टाईप करून चेक करायचं आहे. आणि बरोबर उत्तर आहे पहा 288. 33वा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे? आणि बरोबर उत्तर आहे पहा 78. 34वा प्रश्न आहे पहा राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत? हा जो वेळ दिला जात आहे तो तुम्हाला उत्तर टाईप करण्यासाठी दिला जात आहे पहा. बरोबर उत्तर आहे पहा 12. 35वा प्रश्न आहे पहा राष्ट्रपतीची नेमणूक कोणत्या कलमानुसार होते? आणि बरोबर उत्तर आहे पहा कलम 52. 36वा प्रश्न आहे राष्ट्रपतींच्या पदासाठी आवश्यक पात्रता कोणत्या कलमानुसार होते? आणि बरोबर उत्तर आहे पहा कलम 58. पुढील प्रश्न आहे 37वा राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार शपथ घ्यावी लागते? आणि बरोबर उत्तर आहे पहा कलम 60. पुढील प्रश्न आहे पहा 38वा भारताच्या उपराष्ट्रपतीची नेमणूक कोणत्या कलमानुसार होते? आणि बरोबर उत्तर आहे पहा कलम 63. 39वा प्रश्न आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती कोणत्या कलमानुसार होतात? आणि बरोबर उत्तर आहे पहा कलम 63. पुढील प्रश्न आहे 40वा महान्यायवाद्यांची नेमणूक कोणत्या कलमातून होते? आणि बरोबर उत्तर आहे कलम 76. पुढील प्रश्न आहे राष्ट्रपतींना माहिती देणे पंतप्रधानांचे कर्तव्य कोणत्या कलमानुसार असते? आणि बरोबर उत्तर आहे पहा कलम 78. प्रश्न आहे 42वा लोकसभा व राज्यसभा यांची संयुक्त बैठक कोणत्या कलमानुसार होते? आणि बरोबर उत्तर आहे पहा कलम 108. आणि तुम्हाला जर उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा. पुढील प्रश्न आहे पहा धन विधेयक कोणत्या कलमानुसार मांडण्यात येते?
धन विधेयक कोणत्या कलमानुसार मांडण्यात येते? आणि बरोबर उत्तर आहे पहा कलम 110. पुढील प्रश्न आहे पहा, कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतीवर हुकूम काढण्याचा अधिकार आहे? कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतीवर हुकूम काढण्याचा अधिकार आहे? आणि बरोबर उत्तर आहे पहा कलम 123. पुढील प्रश्न आहे पहा, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते मग? बरोबर उत्तर कोणतं आहे? कलम 124. पुढील प्रश्न आहे पहा, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक कोणत्या कलमानुसार होतो? भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक कोणत्या कलमानुसार होतो? आणि बरोबर उत्तर आहे पहा 148 कलमानुसार होतो पहा. पुढील प्रश्न आहे, राज्याच्या महाधिवक्ता कोणत्या कलमानुसार होतो? राज्याचा महाधिवक्ता कोणत्या कलमानुसार होतो? आणि कलम 165 नुसार होतो पहा. पुढील प्रश्न आहे, राज्याचे राज्यपाल कोणत्या कलमानुसार होतात? राज्याचे राज्यपाल कोणत्या कलमानुसार होतात? आणि उत्तर आहे कलम 153. पुढील प्रश्न आहे पहा, वित्त आयोगाची नेमणूक कोणत्या कलमानुसार होते? वित्त आयोगाची नेमणूक कोणत्या कलमानुसार होते? आणि बरोबर उत्तर आहे कलम 250. पुढील प्रश्न आहे पहा, अखिल भारतीय सेवा कोणत्या कलमानुसार होते? अखिल भारतीय सेवा कोणत्या कलमानुसार होते? आणि उत्तर सांगायचं आहे पहा. आणि बरोबर उत्तर आहे कलम 312. पुढील प्रश्न आहे, केंद्रीय आणि राज्य सेवा राज्यासाठी लोकसेवा आयोगाची नेमणूक कोणत्या कलमानुसार होते? कोणत्या कलमानुसार होते? आणि बरोबर उत्तर आहे पहा कलम 315. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे पहा, निवडणूक आयोग कलम कोणते कलम आहे मग निवडणूक आयोग? आणि बरोबर उत्तर आहे कलम 324. पुढील प्रश्न आहे पहा, राज्याच्या विधानसभांमध्ये अँग्लो समाजाचे प्रतिनिधित्व कोणत्या कलमानुसार होते? राज्याच्या विधानसभांमध्ये ॲग्रो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व कोणत्या कलमानुसार होते? बरोबर उत्तर आहे कलम 333. पुढील प्रश्न आहे, 54वा घटना दुरुस्ती संबंधी कलम कोणते आहे? आणि बरोबर उत्तर आहे कलम 368. पुढील प्रश्न आहे, जम्मू काश्मीरला खास दर्जा कोणत्या कलमानुसार देण्यात आला होता? आणि बरोबर उत्तर आहे कलम 370. प्रश्न आहे 56वा, राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार करण्यात येते? आणि जर तुम्हाला उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून चेक करायचं आहे पहा. आणि बरोबर उत्तर आहे कलम 352. पुढील प्रश्न आहे पहा, घटक राज्यासाठी आणीबाणी कलम कोणते आहे? घटक राज्यासाठी आणीबाणी कलम कोणते आहे? आणि बरोबर उत्तर आहे पहा कलम 356. पुढील प्रश्न आहे पहा, आर्थिक आणीबाणी खास दर्जा. आणि याचं बरोबर उत्तर आहे पहा कलम 360. पुढील प्रश्न आहे पहा, घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? आणि बरोबर उत्तर आहे पहा 1 डिसेंबर 1946. पुढील प्रश्न आहे, मसुदा समितीची निर्मिती केव्हा झाली? मसुदा समितीची निर्मिती केव्हा झाली? आणि उत्तर आहे 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली पहा. पुढील प्रश्न आहे पहा, अंदाज समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? अंदाज समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? आणि बरोबर उत्तर आहे 1950. पुढील प्रश्न आहे पहा, पहिल्या राष्ट्रपतीची निवड केव्हा झाली? पहिल्या राष्ट्रपतींची निवड केव्हा झाली? उत्तर टाईप करायचं आहे. आणि बरोबर उत्तर आहे 24 जानेवारी 1950. पुढील प्रश्न आहे पहा, सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात केव्हा झाली? सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात कधी झाली मग? 26 जानेवारी 1950. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे पहा, समवर्ती सूची कोणत्या देशाकडून घेतली? समवर्ती सूची कोणत्या देशाकडून घेतली? आणि बरोबर उत्तर आहे पहा ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतली आहे पहा.
पुढील प्रश्न आहे पहा, भारतीय नागरिकत्वाचा कायदा कधी संमत झाला? भारतीय नागरिकत्वाचा कायदा कधी संमत झाला मग? आणि बरोबर उत्तर आहे पहा 1955. पुढील प्रश्न आहे पहा, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द कितव्या घटनादुरुस्तीनुसार घेतले? कितव्या घटनादुरुस्तीनुसार घेतले आहेत हे शब्द? आणि बरोबर उत्तर आहे पहा 42व्या घटनादुरुस्तीनुसार 1976 रोजी. पुढील प्रश्न आहे पहा, राज्यघटनेचा सरनामा कोणी लिहिला? राज्यघटनेचा सरनामा कोणी लिहिला? आणि बरोबर उत्तर आहे पहा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राज्यघटनेचा सरनामा लिहिला. पुढील प्रश्न आहे पहा, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? आणि बरोबर उत्तर आहे पहा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते पहा. प्रश्न आहे पहा 69वा, घटना समितीचे उपाध्यक्ष कोण आहेत किंवा कोण होते? तर घटना समितीचे उपाध्यक्ष कोण आहेत मग? तर H.C. मुखर्जी हे आहेत पहा. पुढील प्रश्न आहे 70वा, भारताला पार्लमेंट असावी अशी मागणी सर्वप्रथम कोणी केली? आणि जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून चेक करा, म्हणजे तुमची रिव्हिजन होईल. आणि उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. पुढील प्रश्न आहे पहा, घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? M.N. रॉय यांनी 1934 मध्ये मांडली पहा ही. प्रश्न आहे पहा, कोणत्या योजनेनुसार भारतात घटना समितीची स्थापना करण्यात आली? कोणत्या योजनेनुसार भारतात घटना समितीची स्थापना करण्यात आली? आणि उत्तर आहे कॅबिनेट मिशन योजना. प्रश्न आहे, घटना समितीमध्ये पहिल्या बैठकीमध्ये किती सदस्य उपस्थित होते? घटना समितीमध्ये पहिल्या बैठकीत किती सदस्य उपस्थित होते? 211. पुढील प्रश्न आहे, घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते? अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत पहा. आणि उत्तर आहे सच्चिदानंद सिन्हा. पुढील प्रश्न आहे, घटना समितीचे सुरुवातीचे सभासद किती होते? घटना समितीचे सुरुवातीचे सभासद किती होते? आणि उत्तर आहे 389. पुढील प्रश्न, घटना समितीचे शेवटपर्यंत उपस्थित सभासद किती होते? आणि उत्तर आहे पहा 207 सभासद शेवटपर्यंत उपस्थित होते. प्रश्न आहे, घटना दुरुस्तीची तरतूद कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे? आणि उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. घटना दुरुस्तीची तरतूद दक्षिण आफ्रिकेकडून घेण्यात आली आहे पहा. पुढील प्रश्न, आणीबाणीच्या तरतुदी कोणत्या देशाकडून घेण्यात आल्या आहेत? कोणत्या देशाकडून आणीबाणीच्या तरतुदी घेण्यात आल्या आहेत? तर जर्मनी. पुढील प्रश्न आहे पहा, राज्यपालाची नेमणूक कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे? म्हणजे राज्यपालाची नेमणूक, राज्यपाल हे पद कोणत्या देशाकडून घेण्यात आलं आहे? तर कॅनडा या देशाकडून घेण्यात आलं आहे पहा. पुढील प्रश्न आहे पहा, नियोजनाची प्रक्रिया कोणत्या देशाकडून घेण्यात आली? नियोजनाची प्रक्रिया कोणत्या देशाकडून घेण्यात आली? आणि बरोबर उत्तर आहे पहा रशिया या देशाकडून घेण्यात आली. पुढील प्रश्न, मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेण्यात आले? मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेण्यात आले? अमेरिका आणि फ्रान्स. प्रश्न आहे 83वा, मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून घेतले? राज्यघटना यावरती आधारित असे प्रश्न आहेत पहा. आणि उत्तर आहे आयर्लंड व म्यानमार. पुढील प्रश्न आहे पहा 84, राज्यघटनेतील कोणत्या भागामध्ये पंचायत राज हा विषय आहे पहा. आणि तुम्ही उत्तर टाईप करू शकता, त्यासाठी तुम्हाला मी थोडासा वेळ दिला आहे, तर तुम्ही उत्तर टाईप करायचं आहे. आणि उत्तर आहे पहा भाग 1.
पुढील प्रश्न आहे पहा, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूचीतील विषयाबाबत तरतुदी कोणत्या परिशिष्टामध्ये आहेत? आणि उत्तर टाइप करायचं आहे पहा. आणि बरोबर उत्तर आहे पहा या प्रश्नाचं परिशिष्ट 7 मध्ये तरतुदी आहेत पहा. प्रश्न आहे पहा पुढील, 122 घटना विधेयक कशासाठी आहे? कशासाठी आहे मग 122 घटना विधेयक? तर GST साठी आहे पहा हे. पुढील प्रश्न आहे पहा, पदवीधर मतदारसंघातून किती सदस्यांची निवड विधान परिषदेवर होते? किती सदस्यांची निवड होते मग? 1/12 सदस्य पहा, म्हणजे 1/12 सदस्य. पुढील प्रश्न आहे, कोणत्या पदाचा संविधानात उल्लेख नाही? कोणत्या पदाचा संविधानात उल्लेख नाही पहा. आणि उत्तर आहे उपपंतप्रधान. पुढील प्रश्न आहे, राज्याचा राज्यपाल हा कोण असतो पहा? राज्याचा राज्यपाल हा कोण असतो? शासनाचा प्रमुख असतो पहा. पुढील प्रश्न आहे पहा, राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? राज्यपाल करतात पहा. पुढील प्रश्न आहे पहा, 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी कोणत्या 2 राज्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे? 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी कोणत्या 2 राज्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे? तर दिल्ली आणि पुदुचेरी. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात प्रथम व शेवटी कशाचा उल्लेख आहे? भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात प्रथम व शेवटी कशाचा उल्लेख आहे? न्याय व बंधुता याचा उल्लेख आहे पहा. पुढील प्रश्न आहे पहा, सुरुवातीला भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये किती भाषा होत्या? प्रश्न नीट वाचा पहा. सुरुवातीला भारतीय राज्यघटनेच्या, आणि उत्तर आहे पहा किती भाषा होत्या? 14 भाषा होत्या पहा. पुढील प्रश्न आहे पहा, घटक राज्याचे विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे? घटक राज्याचा विभाजन करण्याचा अधिकार हा संसदेला आहे पहा. पुढील प्रश्न आहे पहा, नवीन अखिल भारतीय सेवकांची निर्मिती कोण करते? आणि उत्तर टाइप करायचं आहे. आणि बरोबर उत्तर आहे पहा, संसद कायदा कलम ही निर्मिती करते पहा. पुढील प्रश्न आहे, राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? आणि बरोबर उत्तर आहे पहा, राज्य विधानसभा. पुढील प्रश्न आहे पहा, भारताच्या लोकसभेचे एकूण सदस्य किती? भारताच्या लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? 552 आहेत पहा. पुढील प्रश्न आहे, पहिल्या राष्ट्रपतींची निवड केव्हा झाली? म्हणजेच पहिल्या राष्ट्रपतींची निवड कोणत्या साली झाली? आणि बरोबर उत्तर आहे 24 जानेवारी 1950. पुढील प्रश्न आहे, राज्यघटनेचा सरनामा कोणी लिहिला? राज्यघटनेचा सरनामा कोणी लिहिला? आणि उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिला पहा. प्रश्न आहे, मसुदा समितीची निर्मिती केव्हा झाली? मसुदा समितीची निर्मिती केव्हा झाली? आणि उत्तर आहे 29 ऑगस्ट 1947 रोजी.